नवनिर्माण सेना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तुम्ही खूप हेडलाईन्स मध्ये आहात, कारण तुम्ही असं म्हणालात की महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येईल आणि त्या सत्तेमध्ये आम्ही सुद्धा सहभागी असू. मुख्यमंत्री कोण असं राज ठाकरेंनी सांगितलं नाही, पण काय भूमिका आहे मनसेची? हा प्रश्न बाळाजी मनसेबद्दल आहे की मनसे एकीकडे एका निवडणुकीमध्ये मोदींचं कौतुक करतो, दुसऱ्या निवडणुकीमध्ये लावले तो व्हिडिओ करतो. तुम्ही आम्हाला विचारता प्रश्न, पवार साहेबांनी किती भूमिका बदलल्या, उद्धव ठाकरे साहेबांनी किती भूमिका बदलल्या, त्यांचा विचार नाही करणार का? त्यांचे पण विचार करा ना तुम्ही. तुम्ही प्रश्न त्यांना तुम्ही आमच्या प्रश्न आम्हाला प्रश्न विचारता, पण त्यांच्या भूमिकेबद्दल काय विचारत नाही कधी, तर त्यांनाही विचारत झालं कधीतरी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये मतविभागणी होईल आणि त्याचा फायदा अमित ठाकरेंना शेवटी होणार आहे. नेमकं काय प्लॅन आहे तुमचा? बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत की मनसे आणि भाजपचं काही डील झालंय का, एकनाथ शिंदे सेनेचे आणि तुमच्या मनसेचे काय संबंध आहे? मध्यंतरीच्या काळामध्ये साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांची काही भूमिका पटल्या नव्हत्या, त्यावेळेला त्यांनी लावरे तो व्हिडिओ चालू केला होता. लावरे तो व्हिडिओ केला त्यावेळेला काय आम्ही राष्ट्रवादीकडून काय मागितलं का? म्हणजे तुम्हाला आदित्य ठाकरेंचा पराभव करायचा आहे वरळी. बाळा नांदगावकरांनी भुजबळला पाडलं, त्यावेळेला मी बोललो होतो बाळा नांदगावकर भुजबळला नाही पाडलं, लोकांनी भुजबळला सांगितलं की आता बाळा नांदगावकर. पण शेवटी जायंट किलर म्हणून तुमची ओळख झाली. मनसे हे मतविभागणीसाठी आहे, बिलकुल मत पाडण्यासाठी आहे का निवडणुका जिंकण्यासाठी आहे? माझं म्हणणं काय, तुम्ही जो वारंवार आम्ही मतविभागण्याला उभा राहतो म्हणजे आम्ही काय एनजीओ काढले का? पक्ष आहे हो आमचा, पण आम्ही एकटा जीवन सदाची निवडणूक लढवतो, कोणाचा आधार घेत नाही. राज ठाकरेंचा एक करिश्मा आहे, पण म्हणूनच सगळ्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंना जर लक्ष करायचं असेल भाजपला, तर तिथे राज ठाकरेंचा उपयोग केला जातो आणि मग मत विभागून भाजप राज्य करते. असं म्हणताय वाईट केले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जर कोणी एकत्र आणू शकत असेल तर ती व्यक्ती म्हणजे बाळा नांदगावकर. तुम्हाला असं वाटत नाही का की अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्येही काही संवाद घडवून आणावा? नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या मनात काय असा प्रश्न आम्ही या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं विचारतोय आणि आजचे या सिरीज मधले पाहुणे आहेत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर. बाळाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. बाळा नांदगावकर खरं तर प्रचाराच्या धामधुमीमध्ये आहेत, पण त्यांनी आपल्याला मुलाखत द्यायचं कबूल केलं आणि म्हणून आता आपण बोलूया. सर, पहिलं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तुम्ही खूप हेडलाईन्स मध्ये आहात, कारण तुम्ही असं म्हणालात की महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येईल आणि त्या सत्तेमध्ये आम्ही सुद्धा सहभागी असू. मुख्यमंत्री कोण असं राज ठाकरेंनी सांगितलं नाही, पण काय भूमिका आहे मनसेची? मला असं वाटतं की तुम्हाला कल्पना आहे, राज ठाकरे हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहे आणि त्याची जी भूमिका असते ती रोखठोक असते. म्हणजे पोटात एक आणि ओटात दुसरं असं काय नसतं. जे आहे इथे आहे तेच इथे असतं, तोंडात असतं आणि त्याच्यामुळे जे आहे ते स्पष्टपणे बोलतात. त्याप्रमाणे त्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारले गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं. त्यांचे पण एक ठोकताळे आहेत. एवढे वर्ष ते राजकारणामध्ये बाळासाहेबांच्या सोबत लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांचे स्वतःचे असे ठोकताळे आहेत आणि ते ठोकताळे पाहता त्यांना जो काही एकंदरीत चित्र दिसतं. त्यांनी हे पण सांगितलं की मला महिना 2-4 महिन्यापूर्वी ती हरियाणाची निवडणुकीचा निर्णय येण्यापूर्वी असं वाटत नव्हतं की, पण आता हा सगळा बदल झालेला आहे आणि त्याच्यामुळे नक्की महायुतीचा मुख्यमंत्री होईल. आता मुख्यमंत्री कोण होईल याविषयी जो काही निर्णय आहे तो कदाचित मला माहिती नाही. बऱ्याच वेळेला ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री होतो, पण आता मागच्या काळात तुम्ही पाहिलं की आमदार जास्त असताना पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. असं सूचित केलं की भाजपचा मुख्यमंत्री होईल. त्यांनी सूचित केलं जरी असलं तरी त्यांचं काही ठोकताळ्याप्रमाणे त्यांनी सूचित केलं. पण ह्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला की राज ठाकरेंचे आभार, पण मुख्यमंत्री जो आहे तो महायुतीचा होईल. मग सर यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंनी त्यांना एक प्रकारे शुभेच्छा दिल्यासारख्या जरी असल्या तरी सुद्धा हे बॅलन्स आहे की शेवटी एक महायुती म्हणून आपण जेव्हा एकत्र लढतो त्याला नंतर किंतु परंतु येण्यापेक्षा बॅलन्स केलेलं चांगलं म्हणून त्यांनी ते केलेलं असं. अच्छा, मनसेने बॅलन्स केलं. पण या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी भूमिका काय? नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे समविचारी पक्षासोबत नेहमी राहिलेली आहे आणि तुम्ही बघितलं तर एकंदरीत जर पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेब काय किंवा भाजप काय हे हिंदुत्ववादी पक्ष अशा भूमिकेतले असल्यामुळे आम्ही हिंदुत्वाची धारा जी आमची आहे ती आम्ही घेऊन चाललेलो आहोत. एक नंबर 2, राज ठाकरेंचं हिंदुत्व म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे
हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला जे जे सगळ्या 12 बलुतेदारांना सोबत घेऊनच त्यांनी केलं आणि त्यांचं हिंदुत्व ते आहे. परंतु त्यांनी स्पष्टपणे हे पण सांगितलं होतं मागे त्यावेळेला, जर माझ्या मराठीला कोणी नख लावला तर मी गळा घोटल्याशिवाय सोडणार नाही आणि माझ्या हिंदुत्वाला सुद्धा कोणी नख लावला तर मी सोडणार नाही. पण ते अत्यंत परखड आहे. एक तर पहिले कसं प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांच्या कुटुंबातले असल्यामुळे त्यांच्या रक्तामध्ये हिंदुत्व आणि मराठी पण वाहत आहे, त्याच्यामुळे ते अत्यंत कडवटपणे आपलं मराठी म्हणजे मनसेची हिंदुत्वाची भूमिका आहे आणि अत्यंत तुम्ही स्पष्ट महायुती आहे. सोबत आहात. बिलकुल स्पष्ट आहे. अजून एक हेडलाईन म्हणजे राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे हे मुंबईमध्ये माहीम मधून निवडणूक लढवत आहेत आणि आदित्य ठाकरेंनी ज्याप्रमाणे निवडणुकीच्या मैदानात उतरून निवडणूक लढवली तसंच आता अमित ठाकरे सुद्धा करणार आहेत. पण अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरून बरीच चर्चा झाली. एक म्हणजे एकनाथ शिंदे सेनेचे सदा सरवणकर आहेत, शिवसेनेचे महेश सावंत आहेत. या तिरंगी लढतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? अमित ठाकरेंची काय भूमिका? मला असं वाटतं की कसं आहे, एक तर पहिली गोष्ट मी ठाकरे परिवारातली तरुण मुलं शिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत आणि ती मुलं आता सगळीच राजकारणामध्ये येऊ इच्छितात. ते खूप आनंदाची गोष्ट आहे. बरं. कारण शेवटी प्रॅक्टिकल लोकांमध्ये जाणं आणि काम करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याप्रमाणे आता प्रॅक्टिकल सगळी मुले आता त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देणं आमचं कामच आहे. मी तर त्या कुटुंबाचा सेवक आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो, आता राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे. त्यामुळे मला निश्चितपणे आनंद आहे. आणि आता मला असं दिसतं एकंदर जर तुम्ही पाहिलं तर आता ही जी तिरंगी लढत आहे त्या तिरंगी लढतीमध्ये मला असं वाटतं की त्यातून मार्ग काहीतरी निश्चितपणे निघेल. कोणता मार्ग तुम्हाला अपेक्षित? मला असं वाटतं की वरिष्ठ पातळीवरती काही गोष्टी बोलणं चालू आहे, त्याच्यामुळे त्यातून जर मार्ग निघाला तर चांगलं आहे, नाही तर मग लढत जी आहे ती लढत आहे. बाळाजी, पण एक चर्चा अशी सुद्धा आहे की सदा सरवणकर उभे आहेत एकनाथ शिंदे सेनेचे आणि त्याच्यामुळे अमित ठाकरेंचं थोडं नुकसान होऊ शकतं. पण दुसऱ्या वेळेला असंही बोललं जातं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये मतविभागणी होईल आणि त्याचा फायदा अमित ठाकरेंना शेवटी होणार आहे. नेमकं काय प्लॅन आहे तुमचा? मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे की तिकडे पूर्वीपासून शिवसेनेचा तो एक पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे. पण राज ठाकरे साहेब स्वतः तिथे राहतात. बाळासाहेब पूर्वी तिकडेच राहत होते आणि त्याच्यामुळे राज ठाकरे साहेबांचे प्रचंड मित्रमंडळी आहेत, रिलेशन्स आहेत, सतत काय ना काय त्यांचं चालू असतं आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंचा मुलगा म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असेल. त्यात शर्मिला वहिनी सौभाग्यवती राज ठाकरे या सुद्धा सतत त्या ठिकाणी लोकांना फिरत हो, पण सदा सरवणकरांच्या उमेदवारीचं काय? त्याच्यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या की मनसे आणि भाजपचं काही डील झालंय का? एकनाथ शिंदे सेनेचे आणि तुमच्या मनसेचे काय संबंध आहेत? नाही, मला असं वाटतं की कसं आहे की सगळ्या उमेदवारी त्यांच्या जे आमदार एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले त्यांनी त्या आमदारांना उमेदवारी दिली होती. त्याच्यात एक सदा सरवणकर पण होते, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली. आता त्याच्यावरती काय करायचं काय नाही करायचं अजून 4 तारीखपर्यंतची वेळ आहे. त्याच्यावरती निश्चितपणे काहीतरी योग्य असा मार्ग निघेल. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह मॅन. मला वाटतं सकारात्मक मार्ग काय. पण एक प्रश्न असा आहे, आता तुम्ही शिवडीमधून लढताय आणि तुमच्या विरोधात शिंदे सेनेने उमेदवार इथे उभा केलेला नाही. शिवसेनेचे अजय चौधरी आणि तुमच्यामध्ये थेट लढत आहे. इकडे तुम्हाला मात्र एकनाथ शिंदे मदत करतायत, पण तिकडे सदा सरवणकर यांच्या माघारीवरून अजूनही चर्चा सुरू आहे. असं होतं की तिथे त्यांच्याकडे सिटिंग एमएलए होता, इकडे सिटिंग एमएलए जो आहे तो बुबाटा गटाचा आहे. हा त्यातला फरक आहे. त्याच्यामुळे बीजेपी शिवसेनेला वाटते की बाळा नांदगावकर जर म्हणजे विधानसभेत आला तर बरं वाटेल. नाही, पण तरी सुद्धा अशी चर्चा आहेच की भाजपचे नेते सदा सरवणकरांना सांगतायत की अमित ठाकरेंच्यासाठी तुम्ही माघार घ्या, पण सदा सरवणकर घ्यायला तयार नाहीत. नेमकं एकनाथ शिंदे सेनेचं आणि मनसेचं काय चाललंय? नाही, आमचं अत्यंत चांगलं चाललेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही एकमेकांशी बोलतोय, एकमेकांच्या ठिकाणी आम्ही मदत करण्याची भावना आहे, सगळंच आहे. आमचं काय विषय येत नाही तो. परंतु शेवटी कसं असतं की कुठली तरी एक धोरण ठरवावं लागतं, त्या पद्धतीने ते आता काहीतरी त्याचं चालू आहे. एवढं मात्र आता मी पण तुमची अपेक्षा काय आहे? सदा सरवणकरांनी माघार घ्यावी? मला असं वाटतं माघार घ्यायचा विषय येत नाही. मला असं वाटतं की त्यावेळेला ज्या ठाकरे कुटुंब परिवाराने आपल्याला लहानाचं मोठं केलं, मान सन्मान दिलं, समाजामध्ये स्थान प्राप्त करून दिलं, आज जे आपण स्थानावर बसलेलो आहोत ते ठाकरे परिवारामुळे आहोत. हे कदापि आपल्याला नाकारून चालणार नाही. ज्या ठाकरे सेनेने आपल्याला सगळं केले तर या बाबतीमध्ये सरवणकर साहेबांनी सुद्धा विचार केला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा विचार केला. तुम्ही ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला, मग तिकडे वरळीला आदित्य ठाकरेंच्या विरोधात तुम्ही संदीप देशपांडेंना उभं केलं. कारण असं आहे की मागच्या वेळेला ज्यावेळेला आदित्य ठाकरे साहेब उभे होते त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी
त्याला उमेदवार स्पष्टपणे माझा पुतण्या त्या ठिकाणी उभा आहे, ठाकरे परिवारातला पहिलाच मुलगा निवडणूक लढवतोय, तर तिथे उमेदवार देऊ नये अशी भूमिका घेतली होती आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला उमेदवार नाही, पण दिला बाळाजी, नव्हता. हा. पण आता आमची 35-40 हजार मतं ऑलरेडी होती आणि संदीप देशपांडेची उमेदवार आम्ही ऑलरेडी डिक्लेअर करून टाकली होती. म्हणजे तुम्हाला आदित्य ठाकरेंचा पराभव करायचा आहे वरळीमध्ये. पराभव करायचा विषय नाही, निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये कोणतरी जिंकतो कोणतरी हारतो. हो, पण म्हणजे बघा, तेच झालं ना. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, जो उमेदवार उभा राहतो तो समाजाची सेवा करायला उभा राहतो. आपल्या विरुद्ध असेल तो सुद्धा आणि मी सुद्धा, दोघांपैकी एक शेवटी निवडणार लोक ना. कोण पराभव करतो हा विषय नाही, लोक पराभव करतात आणि लोक जिंकतात, हा लोकांचा अधिकार आहे. बाळा नांदगावकरांनी भुजबळला पाडलं त्याला मी बोललो होतो, बाळा नांदगावकर भुजबळला नाही पाडलं, लोकांनी भुजबळला सांगितलं की आता बाळा नांदगावकर काम. पण शेवटी जायंट किलर म्हणून तुमची ओळख झाली. ते तसंच असतं, कॅप्टन एखादी क्रिकेटची मॅच असेल तर कॅप्टन तर उदो उदो होतो ना, तसा तो प्रकार त्याला माझा उदो आला होता. नाही, हे मनसेचं खूप छान हातोटी आहे की कुठलाही राजकारणाचा विषय झाला की क्रिकेटची उदाहरणं द्यायची, लोकांच्या मतांची उदाहरणं द्यायची. पण मुंबईच्या लढतींबद्दलच तुम्ही बघा ना, की इकडे तुम्ही विरुद्ध अजय चौधरी, वरळीला आणखीन एक वेगळी लढत, माहीमला आणखीन एक वेगळी लढत. लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मनसेचं नेमकं चाललंय काय? नेमकं चाललंय काय विषय येतच आहे ना इथं. त्याचे कारण असं आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आमचे उमेदवार अगोदर उभे केले होते, तुमचे उमेदवार नंतर आले. सदा सरवणकरांची उमेदवारी कधी डिक्लेअर झाली? अमितची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर. महेश सावंतांची कधी झाली? सदा सरवणकरांची उमेदवारी झाल्यानंतर. आता ते त्यांनी ठरवायचं ना काय करायचं ते. आम्ही जसा आमच्या मनाचा मोठेपणा दाखवून तिकडे आदित्यच्या वेळेला उमेदवार दिला होता, आता त्यांनी ते ठरवायचं आहे. आमची उमेदवार ऑलरेडी डिक्लेअर झाली होती ना, माझं म्हणणं ते आहे. कळलं का? त्याच्यामुळे आता ह्या वरिष्ठांनी त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे, मी त्याच्यामध्ये निर्णय नाही घेऊ शकत. पण राज ठाकरेंची जी मुलाखत झाली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने शिवसेनेतून बाहेर पडून वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं, चिन्ह मिळवलं, नाव मिळवलं, हे मला अजिबात पटत नाही. म्हणजे एकीकडे असं म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र तुम्ही शिंदे सेनेच्या बरोबर मतदारसंघांमध्ये हात मिळवणी करणार, भाजपच्या बरोबर आहेत की नाही ते सांगणार, हे काय आहे? विषय असा आहे की बघा, त्याचा स्पष्ट स्वभाव असल्यामुळे ते स्पष्टपणे जे त्याच्या मनाला जे पटतं जे नाही पटतं ते अत्यंत परखडपणे ते बोलतात. त्यांचा तो स्वभाव आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची भूमिका ती मांडलेली आहे. पण लोकांच्या मनाला पटत नाहीये. नाही, लोकांना मनाला बरोबर पटतं. तुम्हाला चॅनेलवाल्याला पटत नसेल, लोकांना पटतंय आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आल्यावर कळेल. तुम्ही चॅनेलवाले तुमची जी भूमिका आहे ना ती लोकांची भूमिका नसते, पण तरी आम्ही तुमच्या चॅनेलचा तुमच्या भूमिकेचा रिस्पेक्ट करतो. त्याच्यात जे काय आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही सुधारणा करत असतो. पण चॅनेलवाले लोकांच्या मनातलेच प्रश्न विचारतात. हा प्रश्न बाळाजी मनसेबद्दल आहे की मनसे एकीकडे एका निवडणुकीमध्ये मोदींचं कौतुक करतं, दुसऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही आम्हाला विचारता प्रश्न, मग पवार साहेबांनी किती भूमिका बदलल्या, उद्धव ठाकरे साहेबांनी किती भूमिका बदलल्या, त्यांचा विचार नाही करणार का? त्यांचे पण विचार करा ना तुम्ही. तुम्ही प्रश्न त्यांना, तुम्ही आमच्या प्रश्न आम्हाला प्रश्न विचारता, पण त्यांच्या भूमिकेबद्दल काय विचारत नाही कधी. तर त्यांनाही विचारत आला कधीतरी का बाबा बाळासाहेबांचे विचार काय होते, तुमचे विचार काय झाले, पवार साहेबांनी या राज्यामध्ये काय केलं काय नाही केलं, ते त्यांनाही थोडस विचार असं. बरोबर. पण आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलूया. आमची भूमिका स्पष्ट आहे. समविचारी विचारधारा असणारा जे पक्ष आहेत त्यांच्या सोबत आम्ही आहोत. त्याच्यात आम्ही कोणाचाही दुश्वास करत नाही. ज्यांनी त्यांनी आपापलं काम करावं अशा भूमिकेत आम्ही. आता मुंबईमध्ये शिवडीमध्ये तुम्ही लढत देताय, 2019 मध्ये तुम्ही लढला नाहीत, 2024 मध्ये तुम्ही लढताय आणि तुमच्या मतदारसंघाचं एकूण जर स्वरूप पाहिलं तर झोपडपट्टी आहे, मूळ रहिवासी आहेत आणि त्याबरोबर मोठे मोठे टॉवर्स सुद्धा झालेले आहेत. तुम्ही अजय चौधरींच्या विरोधात जी लढत देताय त्याच्यामध्ये तुम्हाला भाजपची मोठी मदत होणार आहे आणि म्हणून तुम्ही या रिंगणात उतरलाय. नाही, रिंगणात म्हणून उतरलेलं नाही. मला कसं मागच्या वेळेला मला साहेबांनी, मी बोललो साहेब तुम्ही एकटाच प्रचार करता तर मी तुमच्यासोबत प्रचार करेन. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मी प्रचार केला होता आणि आता साहेब म्हणाले की तुला निवडणूक मला लढवायची आहे. नाही खरं आता मला लोकसभेला आम्ही नक्की केलेलं होतं, पण ती गडबड झाल्यामुळे मी लोकसभेला मी थांबलो. लोकसभेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलात मोदींना, दिला, थांबलो. त्याने आता साहेब म्हणा तुला निवडणूक लढवायची, म्हणजे लढवायची तर लढवायची, संपला विषय. सोलापूरला प्रेस त्याची चालू होती, मला बाजूला घेऊन बोलवलं, लढवायची ना, म्हणलं काय शिवडी, लढवतो बोललो.
आणि मग त्याने आणि तिथं सोलापूरला ती डिक्लेअर केली सीट. म्हणजे अनएक्सपेक्टेड मला बोलवलं तिथेच आणि त्याला तुला लढवायची, ठीक आहे म्हणालो. आणि मग त्याप्रमाणे निवडणूक आता तुमचं स्लोगन आहे आपली शिवडी आपला बाळा, बरोबर. पण मनसे नेहमीच म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेते. यामुळे तुमचे जे मतदार आहेत तेच गोंधळणार नाहीत का? आणि तुमच्या मतांची टक्केवारी सुद्धा खाली आली आहे. मला असं वाटतं की बघा, निवडणुकीमध्ये चढ उतार हा असतोच. एकदमच आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड यश मिळालं, बरोबर. त्याच्यानंतर यश थोडंसं आपलं थांबलं, हरकत नाही ना. आम्ही त्याच्यातूनही आम्ही कोणासोबत तडजोडी नाही केल्या. आम्हाला अपयश आल्या पण आम्ही तडजोडी नाही केल्या. त्यावेळेला आम्ही मदतच सगळ्यांना केली. त्यावेळेला आम्ही कुठल्या अटी शर्ती नाही ठेवल्या की तुम्हाला आम्ही मदत करतो, आम्हाला हे द्या. तुम्हीच आमची मुलाखत शरद पवार साहेबांची मुलाखत ज्यावेळेला आम्ही पुण्याला घेतली होती राजसाहेबांनी, त्यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आमची युती झाली म्हणून तुम्ही होम चालू केली होती चॅनेलवाल्यांनी, झाली का? त्यावेळेला आम्ही काय तडजोडी केल्या का? मध्यंतरीच्या काळामध्ये साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांची काही भूमिका पटल्या नव्हत्या, त्यावेळेला त्यांनी लावरे तो व्हिडिओ चालू केला होता. लावरे तो व्हिडिओ केला त्यावेळेला काय आम्ही राष्ट्रवादीकडून काय मागितलं का? काँग्रेसकडून काय मागितलं का? नाही, माझं म्हणणं काय, मग आरोप झाले ते सोडा ना. आम्ही काय घेतलं का? दुसऱ्यासारखं आम्ही मुख्यमंत्री बनायचंय, आम्हाला मंत्री बनायचंय, आम्हाला फलाना पाहिजे सलाना पाहिजे, काय आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, अशी तर आमची भूमिका, आमची अत्यंत परकड स्पष्ट भूमिका होती. आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका होती. आम्ही जी काय भूमिका मांडली ते महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेऊन आम्ही गेलो, आमच्या वैयक्तिक भूमिकेसाठी गेलो नाही. बरोबर आहे. बाळाजी, तुम्ही म्हणालात की 2009 मध्ये तुम्हाला खूप चांगलं यश मिळालं, 2012च्या महापालिकांमध्ये चांगलं यश मिळालं, मुंबईमध्ये मिळालं, नाशिकमध्ये मिळालं. पण हा सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एवढा करिश्मा, मनसेचं हे सगळं यश तुम्हाला टिकवून का ठेवता येत नाही? विषय असं, एक गोष्ट पहिली बघा, बाळा नांदगावकरांना जर राज ठाकरेंनी संधी दिलेली आहे आणि त्याला नेता बनवलेला आहे, तर नेता म्हणून माझी पण जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये फिरून पक्ष वाढवला पाहिजे. ती माझी जबाबदारी आहे, तशी इतर सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यात आम्ही कमी पडलात, कबूल करायला हरकत नाही. कमी पडलो, त्याचं कारण काय असावं तुम्हाला काय वाटतं? कमी पडलं पण माझ्याकडे कसं आहे, तुम्ही पहिली गोष्ट लक्षात घ्या की माझ्याकडे रॉ मटेरियल आहे सगळं. आता ते हळूहळू तयार होते. अहो, बीजेपीला तुम्ही बघा ना, 70-80ची बीजेपी कधी आली सत्तेवरती? मला 68 सालची 66 सालची शिवसेना कधी आली? 19 वर्षाचा काळ गेला हो त्यांचा सुद्धा. हळूहळू काळ जातो. पण एकूण जर ग्राफ तुम्हाला लगेच आमचं ते बरोबर आहे तुमचं. त्याचं कारण असं आम्ही आल्या आम्हाला यश प्राप्त झालं होतं. आल्या यश झाल्यामुळे तुम्हाला दिसलं की आल्या यांना यश मिळाले आणि आता सगळी घसरगुंडी झाली. पण ते जे काही गोष्टी होतात ते चांगल्यासाठी होतात. चढ उतार हा आलाच पाहिजे. त्याप्रमाणे हा चढ उतार बघत बघत आता पक्ष मजबूतीने पुढे जातोय आणि आता आमची लोक मॅच्युअर होत आहेत. पण हे वाक्य आम्ही मनसेच्या नेत्यांकडून वारंवार ऐकतो की भाजप बघा त्यांना किती वेळ लागला, आम्हाला पण वेळ लागणार. पण आता या 2019 मध्ये तर तुमचे एकच आमदार निवडून आले. आता तुमची अपेक्षा काय आहे? किती यश तुम्हाला मिळेल? ह्या राज्याच्या सत्तेची बरीच समीकरणं राज ठाकरेंच्या हातात असतील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. कशाच्या आधारे? आमदार निवडून येतील त्यांचे, 100% निवडून येतील आमदार त्यांचे. किती आमदार तुमचे येतील असं तुम्हाला वाटतं? कारण मी काही ज्योतिषी नाही किती आमदार येतील ते, पण निश्चितपणे तुम्हाला सांगतो त्यांना मागच्या वर्षी जी फिगर होती त्याच्यापेक्षा डबल आमदार येतील अशी माझी खात्री. पण बाळाजी, तुम्ही लोकसभेला ठीक आहे बिनशर्त पाठिंबा दिलात, पण विधानसभेला तुम्ही 200 पेक्षा जास्त जागा लढवायची आधी घोषणा केलीत. आता तुम्ही 150 पेक्षाही कमी जागा लढवताय. म्हणूनच वारंवार आरोप होतो की मनसे हे मत विभागणीसाठी आहे, बिलकुल मत पाडण्यासाठी आहे का निवडणुका जिंकण्यासाठी आहे? आरोप हा तुमचा आहे, लोकांचा आरोप नाही. मी पुन्हा सांगतोय तुम्हाला. मला एक सांगा, आमच्यावर आरोप करताय तुम्ही की आम्ही मतविभागणीला उभा राहतो. मराठी लोक दुसऱ्यांना मतं नाही देत, मुसलमान लोक दुसऱ्यांना मतं नाही देत. मतं ही अशीच असतात. सगळ्याच पक्षांना मतं देतात ना. शिवसेनेला देतात, बीजेपीला देतात, काँग्रेसला देतात, एनसीपीला, कम्युनिस्टला पण देतात. हा कम्युनिस्टचा बालेकिल्ला होता ना पूर्वी. पण अगदी माझं म्हणणं काय, तुम्ही जो वारंवार आम्ही मतविभागणीला उभा राहतो म्हणजे आम्ही काय एनजीओ काढले का? एनजीओ काढले आम्ही? पक्ष आहे हो आमचा, पण आम्ही एकटा जीवन सदाची निवडणूक लढवतो, कोणाचा आधार घेत नाही. आमच्याकडे हिंमत आहे, आमच्या नेत्यामध्ये काहीतरी करू शकतो अशी ताकद आहे त्याच्या, म्हणून तो चाललेला आहे. दुसऱ्याचा आधार घेत आम्ही शोधत फिरत नाही. आणि जर आता झालं तर ठीक आहे. आता बीजेपीने पण त्या काळामध्ये बीजेपीने सुद्धा शिवसेनेचा आधारच घेतला होता की नाही, की नव्हता घेतला?
आरतीताई सांगा ना तुम्ही मला. ते हळूहळू प्रोसेस आहे तो, त्या प्रोसेसमध्ये होतो. पण तुम्ही वारंवार आम्ही मतविभागणी करता, हा आरोप तुमचा मात्र चुकीचा आहे. बरं, ठीक आहे. आता राज ठाकरेंचे दौरे सुरू होतील महाराष्ट्रभर जी, आणि जी. सभा असतील जी. आणि मुंबईमध्ये, ठाणे, कोकण, उत्तर महाराष्ट्र जी. सगळीकडे राज जी. ठाकरेंचा एक करिश्मा आहे. जी. पण जी. म्हणूनच सगळ्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंना जर लक्ष करायचं असेल भाजपला, तर तिथे राज ठाकरेंना चा उपयोग केला जातो पहिली गोष्ट- आणि मग मत विभागून भाजप राज्य करतं. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, मतदार हा एवढा पण वेडा नाही हम्म, की आम्ही बोलल्याने मतविभागणी होईल. मतदार हा फार शून्य आहे. हम्म, तो योग्य वेळेला योग्य निर्णय घेतो. 5 वर्ष तो बोलत नाही, हम्म. फक्त तो पाहत असतो आणि ऐकत असतो. मग त्या शून्य मतदारांनी तुमची मतांची टक्केवारी एवढी खाली आणली. हा आणली ना, आम्ही कबूल केलं ना, आणली आमची मतांची टक्केवारी. हम्म, त्या काळात आणली, आम्हाला यश पण दिलं होतं, टक्केवारी खाली आणली होती. हम्म. काय त्याच्यामुळे आता शुद्ध मतदार बघेल काय करायचं ते. आणि आय एम व्हेरी शुअर लोकांना दिसतंय ना हम्म. समोर काय चालले ते दिसतो. जे काय राजकारणाचा आता हा चिखल झालाय, विचकार झालाय, जे काय झालंय ते लोकांना ना, आता मी घरोघरी लोकांना जाऊन भेटतोय, मला लोकांचे चेहरे बोलतात. मी गेली 45 वर्ष 50 वर्ष राजकारणामध्ये, माझ्या आयुष्यातली नवी निवडणूक आहे. लोकांचे डोळे बोलतात, त्यांचे चेहरे बोलतात, त्यांची बॉडी लँग्वेज बोलते आमच्याशी. तुम्ही जे म्हणताय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, 6 पक्ष झाले, वेगळे अजून बंडखोर, वेगळ्या पार्टीज, पण ह्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, जबाबदार कोण आहेत म्हणजे आता तुम्ही एकंदरीत पाहिलं तर आता साहेबच बोललेत, त्याचं बी कोणी रोल आहे ते, मी काय त्याच्यावरती भाष्य करू शकतो. आणि जे काय झाले ते काय आमच्यासारख्या लोकांना पटत नाही. म्हणजे माझ्यासारख्या सुद्धा, मी काही पॉलिटिकल जरी माणूस असलो तरी मला माझ्या सत्सद बुद्धीला पटत नाही या काही गोष्टी. काय तर आता पण काय एवढं सगळं होऊ नये, तुम्ही भाजप बरोबर आहात, महायुतीचं सरकार येईल असं भाजपने आमचं म्हणताय. काय वाईट केले? भाजपने वाईट आमचं काय केले? काय आमचं वाईट केले? आणि कोणत्याच पक्षाने आमचं काय वाईट केलेलं नाही. म्हणून आम्ही कोणासोबत जायचं नाही असं थोडं असतं. राजकारणामध्ये कोणत्या वेळेला कोणी कोणासोबत कॉम्प्रोमाइज करतात. आता तर बघितलं तर बाप या पक्षात, मुलगा त्या पक्षात, एकमेकाशी बोलून जातात. काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढो. हे जे काय चाललंय ना, माझं म्हणणं की ह्यासाठी तरुण मुलं आहेत. आता हे माझी ब्लूप्रिंट तुमच्या पुढे आहे, त्याच्या मागे मी लिहिलंय बघा, ते वाचाल तुम्ही. त्याच्यात माझ्या लहान तरुण मुलांना आव्हान आहे की तुम्ही मतदान करा. आणि तरुण मुलांनी राजकारणात आलं पाहिजे. ज्याला तरुण ही चांगले शिक्षित मुलं राजकारणात येतील ना, त्यावेळेला या राजकारणामध्ये जी काही विचका झालेला, चिखल झालेला, तो साफ होतो. बरोबर, हे तुमच्या कृतीतून आता दिसतंय. कारण तुम्ही अमित ठाकरेंनाच आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे. अमित ठाकरेंनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी आणि आदित्य ठाकरे आम्ही 2017 पासून आमच्यामध्ये काही संवाद नाही, आमच्यामध्ये काही बोलणं नाही. आता तुमच्याबद्दल जेव्हा विचार केला जातो तेव्हा एक तुमचं गुडविल आहे आणि सगळेजण असं म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जर कोणी एकत्र आणू शकत असेल तर ती व्यक्ती म्हणजे बाळा नांदगावकर. तुम्हाला असं वाटत नाही का की अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्येही काही संवाद घडवून आणावा? नाही, आता कसं आहे की आता तरुण मुलं आहेत, नवीन विचारसरणी आहे, नवीन विचारसरणी घेऊन ते निघालेले आहे. काय पण तशी काही वेळ अजून आलेली नाही. आणि नवीन तरुण मुलं, ती तरुण मुलं एकमेकाशी बोलू शकतात, भेटू शकतात, ते दोघांनी ठरवायचं असतं. पण सगळ्या महाराष्ट्राच्या मनात हे पहिल्यापासून पुन्हा पुन्हा विचारलं जातं. महाराष्ट्राच्या मनात जरी काय असलं तरी त्याच्याही मनात येण्याची आवश्यकता आहे ना. त्याच्या पुढे आपण काही नाही करू शकत. आणि तो परिवार आहे, त्या परिवाराला ज्यावेळेला योग्य वाटेल त्यावेळेला ते बघतील. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एवढ्या वेळा प्रयत्न करून सुद्धा ते का नाही होऊ शकत? तो एक माझा प्रयत्न होता. प्रयत्नाला कधी कधी यश येतं, कधी कधी यश येत नाही, कधी कधी उशिरा यश येतं. पण ती प्रोसेस आहे, त्याला सुद्धा एक प्रोसेस आहे ना, त्याला वेळ लागतो. या मुलाखतीच्या आधी मी तुमच्या कार्यकर्त्यांना पण विचारत होते. तुमच्या ऑफिसमध्ये राज ठाकरेंची मोठी शिवाजी पार्कच्या सभेची फ्रेम आहे, बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताईंचा फोटो आहे, असे बरेच प्रतीक आहेत. आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, अविभक्त शिवसेना होती, बरीच बंड झाली, पण तुम्ही आधी त्या शिवसेनेमध्ये होतात. नंतर मग मनसे स्थापन झाली, मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना सांगून राज ठाकरेंच्या बरोबर गेलात. बरोबर. आता एकनाथ शिंदेची शिवसेना वेगळी अजून फुटून निघाली. काय म्हणजे तुम्हाला वाटतं एक शिवसैनिक? मला खरं सांगू का, माझं अत्यंत स्पष्ट मत आहे की ती जर शिवसेना सगळी एकत्र टिकून असती ना, तर आज खूप पुढे असते, सगळ्यांच्या पुढे ती असती. आणि मला वाटत नाही की खूप काही त्यांच्याबरोबर इतर पक्ष टिकाऊ धरू शकले असते. एवढं पॉवरफुल सगळी टीम होती. दुर्दैवाने ती टीम
फुटली, आता त्याला काहीच करू शकत नाही. दुर्दैवाने फुटली. पण तुम्ही या निवडणुकीच्या काळात हे नातेसंबंध, हे ताणतणाव कसे मॅनेज करता? कारण एक मुंबईचा तुमचा परिवार होता, शिवसेनेचा सगळा, आणि आता तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढताय. मग आता कसं आहे, एकमेकांच्या विरोधात लढतो याचा अर्थ दुश्मन नाही हो एकमेकांचे आम्ही. बर. दुश्मन नाही आहोत, ही वैचारिक लढाई आहे ना. महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई आहे, ती वैचारिक लढाई आहे. काहीतरी विकास करायची लढाई आहे. राज ठाकरेंना असं वाटतं साहेबांना आमच्या की बाबा जगाला हे वाटेल असं मला महाराष्ट्र घडवायचं आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी ज्यावेळेला नाशिक महानगरपालिका त्यांच्या हातात होती त्यावेळेला त्यांनी दाखवलं ना मी काय करू शकतो ते. हालाकी आमच्याकडे फक्त 40 नगरसेवक होते त्यावेळेला, आमच्याकडे स्टँडिंग कमिटीची चावी पण नव्हती. तरी सुद्धा त्यांनी तिथे जे काही उभं करून दाखवलं ते नाशिककर आज त्याला पण ते नाशिककरांना आवडलं का नाही? नाशिककरांनी तुम्हाला साथ का नाही दिली? नाही आवडल्याचा विषय नाहीये. त्यावेळेला तिकडे देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की नाशिक मी दत्तक घेतोय. आता शेवटी राज्याचे मुख्यमंत्री बोलले की नाशिक दत्तक घेतोय, बोलल्यावर लोक गेले त्यांच्यासोबत. आमचं काय म्हणणंच नव्हतं. फक्त एका विधानाने असं झालं असं तुम्हाला वाटतं? होतं ना, का नाही होत, का नाही होत. पण तुमच्यासारखे नेते आहेत मनसेमध्ये, तुमचा लोकांशी थेट संपर्क आहे. बाकीच्या पक्षाचे नेते जे वाटेल ते बोलतील, पण तुमचा मतदारांशी संवाद परत एकदा साधण्यासाठी काय केलं पाहिजे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तुम्ही नेहमी म्हणता की प्रेमाने जिंकलं पाहिजे. 100% प्रेमाने जिंकलं पाहिजे. लोकांना तुम्हाला प्रेमाने जिंकायला पाहिजे, कामाने जिंकायला पाहिजे, स्वभावाने जिंकायला पाहिजे, त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करायला जाऊन जिंकायला पाहिजे. असे बरेच पैलू आहेत. काय कारण बघा कसं आरतीताई, दिवसभरामध्ये तुम्हाला मतदारसंघातली 1% लोक पण भेटायला येत नाहीत. 1% लोक आम्ही म्हणतोय. आता 1% लोक जर भेटायला येत नाहीत किंवा येतात असं जरा, तर त्यांना जर तुम्ही प्रेमाची वागणूक दिली नाही, त्यांच्या कामाला जातीनिशी लक्ष घातलं नाही, माझं ठाम मत आहे पॉलिटिशियन शुड बी गुड लिस्नर. हो बरोबर. पण तुम्ही आता इतकी वर्ष राजकारणात आहात, राजकारण बदललंय, निवडणुका हा सगळा पैशाचा खेळ झालेला आहे. जरी असलं तरी सगळ्या निवडणुका पैशाने जिंकता येत नाही. तर मग टाटा बिर्ला साहेब सुद्धा पैशाने जिंकून या देशाचे पंतप्रधान झाले असते. पैशाच्या बरोबर रणनीती पण आहे. सरळ आहे ना रणनीती, त्या रणनीतीतला हा भाग आहे ना. पण या सगळ्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना टिकाव कसा धरणार आणि महाराष्ट्रासाठी विजन काय? मला काय म्हणायचं आरतीताई, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, आज माझ्या पक्षाला 18 वर्ष पूर्ण झाली हो. 19वं वर्ष आमचं चालू आहे. काय आता 18 वर्ष एक माणूस स्वतःच्या हिमतीवरती लाखो कार्यकर्त्यांना घेऊन एक पक्ष चालवतोय. आलं का लक्षात? ना आमच्याकडे सत्ता आहे ना संपत्ती आहे, तरी पक्ष चाललाय ना. चांगला वाईट कसा पक्ष चाललाय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पक्ष चाललाय. निवडणुकाचं यश येईल ना. आमच्या नेत्याला घाई कोणतीच नाही, यश येईल. त्यांच्याकडे जो आत्मविश्वास आहे ना तो ठासून त्यांच्या स्वतःकडे आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण त्यांचा आत्मविश्वास भरलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही टोलचे आंदोलन केली, जी आंदोलन आम्ही केली, केवढे आंदोलन केली आम्ही, केवढे केसेस. या देशातला असा नेता दाखवा ज्याच्यावर 100पेक्षा जास्त केसेस आहेत. असं एक नेता मला दाखवा. कोणासाठी केसेस आहेत? त्यांच्यासाठी केसेस आहेत. ते सगळ्या केसेस सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी त्या केसेस आहेत. आणि म्हणून जो नेता आपली भूमिका घेऊन निघालेला आहे त्याच्या मागे त्याचे कार्यकर्ते. आणि आता लोकांना हे कळतं की राज ठाकरे आज बोलतात, कालांतराने ते खरं होतं. म्हणजे हा माणूस खरं बोलतो, म्हणजे त्याला दूरदृष्टी आहे. आणि म्हणून त्यांनी दूरदृष्टी त्यांच्या असल्यामुळेच मला या देशातला असा कुठला पक्ष आरती आहे तुम्ही मला दाखवा की ज्याने आपल्या राज्याची विकास ब्लू प्रिंट बनवलेली आहे. असं कुठलं पक्ष आहे ते मला दाखवा ना. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी नेटवर्क लागणार. येईल ना, येईल. आणखी एक प्रश्न आहे बाळाजी, विधानसभेनंतर काही महिन्यातच महापालिकेच्या निवडणुका सुद्धा होऊ शकतात. त्याच्यासाठीची तुमची रणनीती काय आहे? असं सुद्धा बोललं जात आहे की आता मनसे विधानसभेसाठी जे करताय त्याचे पुढचे प्लॅन महापालिकेचे 100% असणार ना. हो खरं आता महापालिका पहिली होती, नंतर लोकसभा होत्या, नंतर विधानसभा होत्या. आता उलट झालंय, लोकसभा होऊन गेली. तुम्ही आग्रह धरला नाही की महापालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत? धरला ना, राजसाहेबांनी किती वेळा बोललाय. पण आता नाही, ते आता शेवटी कसं आहे, इलेक्शन कमिशनर आणि सरकार त्यांचं ते ठरवलेला विषय आहे. परंतु आत्ताच्या विधानसभेच्या माध्यमातून
महापालिकेची बांधणी होणारच ना. आणि कोणताही सगळेच पक्ष करणार ते त्याप्रमाणे करतायत. अडचण काय पण वाटत आता राज ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते म्हणाले की महाविकास आघाडी हा वेगळा विषय झाला, आम्ही आता भाजप बरोबर आहोत, महायुती बरोबर आहोत. मनसे जर अशा पद्धतीने मुख्य प्रवाहातल्या बड्या पक्षांना सरेंडर होत राहिलं तर मग तुमचं अस्तित्व कसं मला टिकणार? हे कळत नाही, तुम्ही सरेंडर का बोलता मला कळत नाही. 18 वर्ष आम्ही कोणासोबत गेलो नाही, कोणत्या पक्षासोबत युती केली नाही. पहिली वेळ नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान बनावेत यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. हा, आणि आता सुद्धा आम्ही कुठे सरेंडर झालेलो नाही. आम्ही आमचे उमेदवार जे शक्य होते तेवढे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, आता काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती नाही आहेत. शिवसेनेच्या नाही आहेत, एनसीपीच्या नाही आहेत, काँग्रेसच्या नाही आहेत. तुम्हाला यादी देतो ना, त्यात मैत्रीपूर्ण लढती होत असतात. काय ऍडजस्टमेंट करत असतात लोक. ह्याच्यावर सरेंडर झालो. राज ठाकरे कधीच आयुष्यात सरेंडर होणारा नेता नाही. मुळात पहिली गोष्ट ते बाळासाहेबांसारखे आहेत. बाळासाहेब कधी पॉलिटिशियन नव्हते, ते लीडर होते. राज ठाकरे सुद्धा पॉलिटिशियन नाहीत, ते बॉर्न लीडर आहेत. आणि लीडरच्या सगळ्या क्वालिटी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची थॉट प्रोसेस वेगळी आहे, ती त्यांच्या थॉट प्रोसेसनी करत असतात. आता तुम्ही म्हणताय की सत्ता भाजपची येईल आणि तुमचाही त्याच्यामध्ये वाटा असेल, तर मग काय अमित ठाकरे जर जिंकून आले तर त्यांना कोणतं पद मिळणार? बाळा नांदगावकर सरकारमध्ये मंत्री बनणार का? त्या बाबतीतला निर्णय पक्षप्रमुखांचा असतो. त्या जो पक्षप्रमुखांची भूमिका असते त्याच्यात मी बोलणं उचित पण नाही. मी त्यांचाही महाराष्ट्र सैनिक आहे, मला तो अधिकार पण नाही कोणाला मंत्री बनवायचं नाही बनवायचं, काय होईल काय नाही होणार ते. पण तुम्ही मनसेचे ज्येष्ठ नेते आहात. असू द्या ना, त्याच्यामुळे काय होतं. आता मी नव्हतो तरी पण माझी कामं चालू होती ना. मी आता 10 वर्ष आमदार नव्हतो, माझी कामं चालूच होती. पण तुम्ही स्वतःला या राजकारणात कुठे बघताय? नाही, मी स्वतःला बघतोय की आता हे कसं आहे, राज्य पुढे गेलं पाहिजे हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. त्याच्यात बाळा नांदगावकर असलाच पाहिजे असं नाही, दुसरी पण लोक पुढे आली तर चांगलं आहे ना. जर लोक चांगली चांगली आली पुढे गेली काय. तुम्ही छगन भुजबळांना हरवलात आणि जायंट किलर झालात. आता मी हरवलेलं नाही, लोकांनी हरवलं. हो, ही भाषा झाली, पण तुम्हाला जायंट किलर म्हणतात. आता तुम्ही अजय चौधरींना हरवून जायंट विनर होणार का? नाही, असं नाही. जायंट विनर जायंट किलर असं नाही होतो. मी अजय चौधरी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. मग कसं आपल्या महाराष्ट्राचं राजकारण एक सुसंस्कृत राजकारण आहे. याच्यामध्ये म्हणजे रिस्पेक्टेबल राजकारण महाराष्ट्रामध्ये. आता हा काही गडबड झाली म्हणून नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती. आम्ही विधानसभेमध्ये असताना आम्ही एकमेकांवरती एवढी टीका करायचो, एवढी टोकाला जाऊन टीका करायचो. बरोबर. पण बाहेर गेल्यावरती आमची मैत्री घट्ट. पण जेव्हा तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकता तेव्हा तुम्ही स्पर्धा नाही, त्यावेळेला विचाराची लढाई असते ना. बघा, पहिल्या दिवसापासून मी 2-3 गोष्टी आयुष्यात पाळलेल्या आहेत. पहिली गोष्ट, मी कधीही कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. 1. बरोबर. 2, मी कधी कुणाच्या फॅमिलीवरती बोलत नाही. नंबर 3, मी कधी बिलो द बेल्ट करत नाही, बोलत नाही. बरोबर. हे 3 प्रिन्सिपल्स मी माझ्या आयुष्यात पाळलेले आहेत आणि ते भविष्यामध्ये पण पाळणार. तो माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक आपली जी टीका आहे ती विकासाच्या बाबतीत ज्याच्या बाबतीत करू शकतो. म्हणूनच मी तुम्हाला विचारते की तुम्ही एकेकाळी गृहराज्यमंत्री सुद्धा होतात आणि आता जर सरकारमध्ये तुम्हाला वाटा हवाय असं तुम्ही म्हणताय तर तुमच्याकडे मंत्रीपद चालून येऊ शकतं. मग तुमची भूमिका काय? ती गोष्ट कसं आहे, मंत्रीपद येणं न येणे नंतरची गोष्ट आहे. लक्षामध्ये सरकार येणं मग मंत्रीपद येणार मग तर फार नंतरच्या गोष्टी. आता आपण जरतर वरती जर आता बोलणं मला अर्थित आहे काय योग्य वाटत. हे जर तर असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. एखादी गोष्ट होणार आहे. नाही होणार त्याला बघू ना, तुमच्या तोंडात साखर पडू. जर होणार असेल महायुतीचं सरकार येणार असेल असं नाही म्हणते मी, महायुतीचं सरकार नाही, दुसरी गोष्ट पण होऊ शकते. म्हणजे महाविकास आघाडीचंही होऊ शकतं. मग ते मग माझं मंत्रिपदाचं काही येणारच नाही ना विषय. बरं. तुम्ही काही स्पष्ट सांगत नाही आणि प्रेमाने सगळ्यांना जिंकायचं, गुडविल ही तुमची स्ट्रॅटेजी आहे असं मला वाटतं बऱ्याच वेळेला. मला असं वाटतं अर्थातही विषय असा असतो की कुठलीही निवडणूक ही कुठलाही पक्ष जिंकण्यासाठी लढवत असतो, बरोबर, सरकार आणण्यासाठी लढवत असतो. त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. त्यावेळेला निवडणूक जिंकून कुठला उमेदवार येऊ शकतो, कुठला मुलगा येऊ शकते, कुठली मुलगी येऊ शकते, कुठला मेल फिमेल येऊ शकतो त्याचा विचार करून तिकीट दिला जातो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मनसे ही कुणाचीही ए टीम, बी टीम, सी टीम बिलकुल नाही. तुम्ही आमची स्वतःची टीम आहे आणि ती आरटी टीम आहे. राज ठाकरे टीम, आर टीम ही आमची टीम आहे आणि ती आर टीम आता जो काही चमत्कार करेल ते तुम्ही बघाल. लवकरच तुम्हाला
23 तारखेला तो चमत्कार दिसेल, इलेक्शनच्या दिवशी दिसेल. हा, आपण 23 तारखेला तर बोलूच या, पण एक इमोशनल प्रश्न मी तुम्हाला विचारते. बोला. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना पाहिलंय, त्याच्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आता अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल या नाही, निवडणुकीत? सल्ला कसं आहे, आता ही बघा कसं आहे की आताची तरुण पिढी जी आहे यांना एवढं जग ओपन झालेलं आहे गुगलमुळे, त्यामुळे युट्यूबमुळे, त्याच्यामुळे ते स्वतः प्रगल्भ होत चाललेले आहेत. त्यामुळे त्यांना काय देणार. पण राजकारणात जर आपल्याला टिकाव धरायचा असेल तर लोकांना प्रेमाने जिंकता येते. पण राजकारण हे साम दाम दंडभेद या सगळ्या नीती त्याच्यात अवलंबून लागतात. त्या किती अवलंबायच्या नाही अवलंबायच्या ते आपण ठरवायचं असतं. आलं का लक्षामध्ये. भुजबळ साहेबांच्या वेळेला माझी स्ट्रॅटेजी वेगळी होती, सुनीता शिंदे ताई उभ्या होत्या, त्या आम्ही दोघं नगर, त्यावेळेला स्ट्रॅटेजी वेगळी होती. पंकज भुजबळ उभे होते माझ्या वेळेला, त्यावेळेला स्ट्रॅटेजी वेगळी होती. दगडू सकवा उभे राहिले त्यावेळेला स्ट्रॅटेजी. तुमची नाही, मनसेची स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळेस वेगळी असते. ती वेगळी स्ट्रॅटेजी तशीच असते ती. आता सुद्धा स्ट्रॅटेजी वेगळी. मी तर आता पॉझिटिव्ह स्ट्रॅटेजी घेऊन चालू. सकारात्मक माझी स्ट्रॅटेजी आहे, निगेटिव्ह स्ट्रॅटेजी नाही. आणि मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो, मी निगेटिव्ह विचार करत आहे. एक. नंबर 2, माझं वाक्य माझ्या डिक्शनरीमध्ये नो हा वर्ड नाही अर्थित. इम्पॉसिबल या जगात काहीही नाही. तुमचे आई वडील सोडले तर जगात सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. फक्त तुमचे स्वतःचे सख्खे आई वडील नाही मिळू शकत, बाकी सगळं मिळू शकतो. ते तुमच्या बरोबर हवे, म्हणून मी आय एम पॉसिबल बोलतो. आय एम पॉसिबल. आता राज ठाकरे, अमित ठाकरेंच्या बद्दल आपण बोललो. उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या सगळ्या संकटांचा सामना आता करतायत, पक्षामध्ये फूट पडली, ते लढतायत, आदित्य ठाकरे लढतायत. त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कधी वाटत नाही असं की त्यांच्याशी बोलावं, संवाद साधावा? नाही ना, मी माहिती घेतली तर कळेल तुम्हाला. माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो, तो विषय येत नाही. आणि माझे अत्यंत चांगले संबंध सगळ्यांसोबत आहेत, कारण मी राजकारणाच्या पलीकडे विचार करतो. आलं का लक्षामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे चाललंय त्याच्यात कधी ना कधी भविष्य लोक ठरवतील काय करायचं. काय ठरवतील असं वाटतं? माहिती ना आता काय ठरवतील. तो काळ आहे. महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है, त्याला काळच उत्तर देईल. आता तुमच्या मागे हा राज ठाकरेंचा फोटो आहे 2006च्या सभेचा. त्याच्यानंतर पक्ष स्थापन केल्यानंतर आणि मग नरेंद्र मोदींची राजवट आल्यानंतर, एवढे सगळे बदल महाराष्ट्रात झाल्यानंतर आता तुम्हाला राज ठाकरेंबद्दल काय वाटतं? नाही, चांगलं काय व्यवस्थित ते काम करतायत. प्रश्न पण त्यांच्यात काय बदल झालाय? त्यांचे विचार कसे बदलले? त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व एक सर्व ज्ञात आहे. कारण काय ते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांबरोबर बसत असतात, उठत असतात, त्यांच्याबरोबरचे नॉलेज घेत असतात. ते जगामध्ये कुठे फिरायला गेले तर तिकडे काय ते बघत असतात, वाचन प्रचंड करतात. काय थोडंसं आता जर तुम्ही एकंदरीत पाहिलं तर आता त्यांनी चित्रपटाचं वगैरे पण ते काय आता त्याचं तेही करतायत. म्हणजे वेगवेगळ्या त्यांचे पैलू त्यांचे फार प्रचंड आहे. तुम्ही म्हणताय की आम्ही वेगळे आहोत, आम्ही वेगळे आहोत. राज ठाकरेंचा काय वेगळेपणा तुम्हाला वाटतो? राज ठाकरेंचा वेगळेपणा माझ्या दृष्टीने एवढाच आहे की ते जे त्यांच्या मनात आहे ते बोलत असतात. काय त्याच्यामुळे ते टाकाला जाऊन भांडे लपवण्याचा कधी प्रकार करत नाही. जे आहे ते बाप दाखवला तर श्राद्ध घाल, अशा प्रकारची त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे. रोखठोक ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. आणि ते लोकांना त्याच्यामुळे ते आवडतात की हा माणूस सरळ बोलतो, प्रामाणिकपणे बोलतो. ठीक आहे, मतांमध्ये कधी कधी त्याची बेरीज होत नाही, कधी होते कधी होत नाही, पण कधीतरी लोकांना ते. पण महाराष्ट्रासाठी तुमचं नॅरेटिव्ह काय आहे? नाही, महाराष्ट्रासाठी नॅरेटिव्ह म्हणजे आता तुम्ही जर एकंदरीत पाहिलं कारण ते 2014ला जी आम्ही ब्लूप्रिंट बनवली होती आरतीताई, ती ब्लूप्रिंटमध्ये आम्ही महाराष्ट्राची व्हिजनच घेऊन चाललो होतो. त्यात काय होतं, जे मूलभूत प्रश्न आहेत, शिक्षण आहे, रोजगार आहे, सगळं सगळं ते आले, आरोग्य आलं, शेती आहे, असे जे मूलभूत प्रश्नांना पर्याय नाही दिले, उत्तर काढलेली आहेत की आपण हे केल्याने काय होईल ते. त्यातले बरेचशे गोष्टी जी सरकार मध्यंतरीच्या काळात येऊन त्या सरकारने बऱ्याचशा गोष्टी घेतल्या त्यातल्या आणि त्या घेऊन त्याला वेगवेगळी नावं दिली. आम्हाला आनंद आहे. जे काय आमच्या तज्ञांनी काढलेलं होतं त्यातून बऱ्याचशा गोष्टी घेऊन त्यांनी केल्याचा आम्हाला आनंद आहे. कोणासाठी केले ना, महाराष्ट्रासाठी केले ना. पण तुम्ही भाजप बरोबर राहिलात तर हे सगळं स्वप्न तुमचं पूर्ण होईल. मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब बरेच गोष्टी त्याच्याकडून करून घेऊ शकतात, आलं का लक्षामध्ये. किंवा
एखादा त्यांना सगळ्यात महत्वाचा समजा पाण्याचा प्रश्न वाटला तर ते बोलतील की पाणी डिपार्टमेंट माझं जर सरकार आपलं आलं तर माझं पाणी डिपार्टमेंट मला द्या, म्हणजे मला पाण्याचा तरी प्रश्न सोडवता येईल. असे म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे काय पण प्रश्न बाळाजी हे सगळे प्रश्न तेव्हा सुटतील जेव्हा एकमेकांमधली भांडणं सुटतील पक्षांची. हा पण ते आता आमची तर भांडणं काहीच नाही, तू आमच्या कोणासोबत भांडण आहे? बरं. आमच्या तर वैचारिक लढा आहे, बाकी तर लढा आमचा नाही ना. बरं आमचा काही खुर्चीचा लढा चाललाय का? आताच्या लढाई तर खुर्चीच्या चालल्यात ना सगळ्या. मग तुमचं राहुल गांधींसारखं नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान आहे? आमचा लढा काय खुर्चीसाठी चाललेला आहे? मोहब्बत की दुकान आहे का? मोहब्बतची दुकानाचा विषय त्यांचा आहे. आमची मोहब्बतची दुकान आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला जर लोकांनी एक संधी दिली तर आम्ही काहीतरी करून दाखवू शकतो. इतरांना पाहिलं तर आजमावून. राज ठाकरे वारंवार बोलतात की माझ्या हातात सत्ता द्या, माझ्या हातात सत्ता द्या. म्हणजे त्या माणसाला किती कॉन्फिडन्स आहे? ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मोर कॉन्फिडन्स आहे. लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे. कारण माझं म्हणणं असं आहे की एवढे वर्ष तुम्ही इतरांना संधी दिलीत ना, काय जीवनात फरक पडला आपल्या? आपण बोलतो होता द्या ना एकदा राज ठाकरे साहेबांना, बघा तर करा तरुण मुलगा काय करू शकतो ते. संधी द्यायला काय हरकत आहे? नाही केलं तर परत तुमच्या हातात 5 वर्षाने आम्ही येणार आहोत. माझं म्हणणं आहे संधी द्या आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र त्यांना काय नक्की उभा करायचा आहे ते तर पाहूया आपण. मलाही बघायचंय ते. बरोबर, ठीक आहे. तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये सत्ता दिली तर नेमका काय बदल होईल हे महाराष्ट्र बघेल. पण आता सध्या तरी महाराष्ट्राच्या मनात खूप प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही म्हणताय तसं 23 तारखेला मिळतील. तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि मनसेला सुद्धा शुभेच्छा. आणि वन इंडिया मराठीशी तुम्ही बोललात याबद्दल तुमचे धन्यवाद. बाळा नांदगावकर जे सांगतायत ते तुम्हाला खरंच पटतंय का? मनसे भूमिका बदलत नाहीये या विचाराबद्दल तुमचं काय मत आहे आणि मनसेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.